Hello guys. शकतो तुम्ही मोठा युट्यूबर आलेले आहेत आपल्या गावात. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अमोल पाटील. तर चला, आज आहे रामनवमी निमित्त आपण ब्लॉग बनवतोय आणि सकाळूच सुरुवात झाली पाहुण्यांची घरी यायची. आपले भाचे आलेले आहेत पहिलेच घरात, बघू शकता तुम्ही. आणि इथं रोहित पाटील आहे स्वतः, तो सकाळी सकाळी इडली खातोय बघा. दुपार म्हणजे झालीच आता, सकाळ दुपार एकच. आज आपल्याला दिवस आहे का? रात नाही दिवस नाही. आणि आपल्या विनायक मालीजी नवीन व्हिडिओ आले, नक्की बघा तुम्ही. आणि आपल्या विनायक मालीला सबस्क्राईब करा. 200 भेटले ना पॅन्डीला म्हणून विनायक माली आणतो. विनायक माली 200 पाठवलं. विनायक मालेनी आपल्याला ऑनलाईन 1000 रुपये केलेले. त्यासाठी त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त व्हिडिओ बनवतो आपल्या आगरीकोली. आणि आजची आपली ड्रेसिंग बघू शकता तुम्ही. आणि सगळे पोराई मित्रही म्हणजे कुर्तं शिवल्यान प्रत्येकाला बघा. एक मॅचिंग झाल्यान सगळं आज ना. एक नर आज फुल दर्शन, फुल ॲव्हरेज. आज फुल ॲव्हरेज. समीर पाटील स्वतः. कसा वाटला राम भक्त? अरे कहना क्या चाहते हो? रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी. आमच्या पालखीला या दर्शनाला श्री प्रभू रामाच्या. धन्यवाद. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा लवकरच धाके होऊ द्या आमच्या भावाला. ना आला. हे जायचं होतं ना, काय झालं? आपल्या शंभू बोळा ग्रुपची गँग आलेली आहे, बघू शकता तुम्ही. या रामनवमीला या. हार्दिक हार्दिक स्वागत तुमचे. तिकडे कुठे चालल्या बसा कारण मग आता. इकडे बघा रोहित पाटीलने आमचे ॲब्रो केले बघा डोळ्यांवर. दाखवणार रोहित. दाखव. पोरीचे रंग पोरीचे रंग केस का मला कुठलं कमी मला पोरी आम्हाला सांगू. अरे सेक्टर 17ला आहे. काय समजलं काही जिथं बघा आम्हाला बोलताना देवदासी जेवायला जायचा. आणि या काय चाललंय? हा आणाचं काय बघलं हो. वारत होत मराला. हा भाचा आले माझा. भाचा आले माझा लाडका भाचा. अरे काय लाजतोस? घेत का? घे मग पप्पी घेतो बघ तुझे. मंदिरात आलोय दर्शनाला. बघा साजन बघू शकता. जय श्रीराम. खूप गर्दी. खिडकीतून व्हिडिओ काढतो. रात्रीपासून अजून झोपलं पण नाही ते. अजून गर्दी बघा किती याच्यावाला. 2:30 वाजलं हे अजून गर्दीच. जेवायला म्हणजे बंदच केला. लास्टला आम्हीच जेवलो सगळे पोरा. आता घरी आलेलो हात धुवायला. आता चाललो वापस जेवलं जाऊन. काही शूट करायला पण नाही भेटलं आज आपल्याला, कारण की वारण्यानंच बिझी होतो. जेवायला वारायचं होतं बघून.
सगळेही वारला हो, अख्ख्या गावाची पब्लिक आणि जेवढे मेहनत केले ना पोराही आणि आचारी लोकांचा खूप मनापासून धन्यवाद बोलायला लागेल त्यांना. त्याही जेवणाला एवढं मोठ्या डेगी आणि एवढे लोकांचं जेवण बनवायचं हिशोब नाही. काहीच तर बघू शकता तुम्ही प्रेम पाटील बारीक झाले बघा, हे बारीक हे लागल वड्या भरल्या नाही. म्हणजे 5:30-6 वाजता निघाल आणि पोरा जमले ना तर इथं फोटोशूट करायचे पोरांना. तर अर्धीच पोरं आल्या. चेहरे बघा, सकाळपासून घरी नाही गेलं. अरे सकाळपासून एवढं आम्ही कंटाळलो ना जेवण ना काय. मला आता फोटोशूट करून घेऊन पण एकेकाला बोलवून आणले घरची, तवा जमा झाल्या. बोलवून आणले घरची. या दोघांचं काय चाललंय बघा. काय विचार आहे दोघांचं नक्की सांगा. हे इकडून तिकडं बघतो काय तिकडं कोण आहे का रे, इकडं कोण नाही इकडं. नमस्कार म्हणून मी तुम्हाला कुठं नाही. हे बघ ना तू पुरी बघायसाठी या ताईचा 500 द्या आम्हाला. एक मॅचिंग घातले. हेलिकॉप्टर घ्या ना चाकरपुड्याला जायला तर कुठे चाकरपुड्या माझा इकडे तर याच वर्षी मला बैलगाडी घे. झोपडं बांधले ना सगळे झोपडं, एवढं ऊन लागतं. गाईस तर समोर बघू शकता पाळणे लागलेत आणि पोरा फुल एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आपले सबस्क्रायबर आणि मित्र बंटी डोलकर, विशाल भोईर, भाया भोईर आणि इथं बघू शकता आपले दादासाहेब मयूर ठाकूर. चल तू येशील का ती मला सांग. त्याला सकाळपासून आमंत्रण केले हो, आलात ना बेऱ्यावर. गाईस तर चला आता घरी आलो. आता ड्रेसिंग चेंज करतो आपण. थोड्याच वेळान पालखी निघणार आहे आणि इथं बसल्यान बघा पाहुणी आल्यान कोपऱ्या विपऱ्याची पेंदरची पाहुणी आहेत. ही दिदी काय बोलत आला मग आई करतो ना नुसती पालात बोलेल कोण. जा चहा बी ठेवा. तुम्हाला तर सांगायला ना लागत. कोण मी फोटो ना मी व्हिडिओ काढतो. फोटो शूट ना आमच्या. तुम्ही तर नवऱ्याने लुटायला घेतले आणि मेकअप इन. मग मेकअपला पैसे ना जाईत. हो पैसे कुठून येतात. हा वा वा वा. काहीच तर आपण आता कोलीवाड्यात पोचलोय आणि आपला कोलीराजा मित्रमंडळ रोटपाली इथं आपण कलिंगड फ्रूट ठेवलं. म्हणजे कलिंगडच आहे आपण दाखवतो. पोरा या आणून ठेवलं. हे बघा इथं ठेवलं आणून.
नंतर कापतील आणि पब्लिकला वाटतील. इथं टेबल वेबल मांडून ठेवलं, थंड पाणी. इथून पालखी येईल आपली अशी. अतुल कडके स्वतः कर्णधार. गाईस तर पालखी आता तिकडे निघणार आहे आणि आम्ही बेऱ्या वालतो. यो बघा शूटआउट वाढायला दाऊद भाई चले पॅन्ट खांबा टिपतो. वाचला आता परत टिप. दुसरी गोली लाल्याची मारशील. बंदूक चोरती आता. साधीवाली बंदूक आणली मी. यानी खरोखर मारली. खरोखर मारली. हे नको नको फायर करा रे फायर. बघू दाऊद भाईची माणसा. वा 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 बाय ना कुठं गेली कोली. चला चला पालखी निघले जाऊ. चला वाजवाला आलो. चल तो काय चला पालखी निघलेली आहे आणि पोरं इथं थांबल्यान. बघा ही थांबल्यान. आपला पोरांची आता लगीन जमणार आहे. आता या सवय लावायलाच पाहिजे ना. ना रे बाबू ऐकर काय नाही करे काय मतलब नाही. चला येतो.
काहीच तर चला पालखी तिकडे पोचली कोलीवाड्यात आणि इथं आता रात्रीचा पिक्चर छावा पिक्चर आपल्याला लावायचं इथं म्हणजे सगळ्यांना बघासाठी ते इथं सेटअप लावताना तर चला मी आता बेऱ्यावर पोचलो. आता आपला ब्रास बँड बंद झाला. आता तिथं बँजू सेटअप लावले. तर बँजू वाजतोय. मी आलो बेऱ्यावर. डोलं बघ असलं चमकतन. इथून जातो मी. आले म्हणजे कॉड वायर न्यायला आले. त्या मनीषला कॉड वायर पाहिजे मोठीवाली ती घ्यायला आली. ती माझी जवळ आहे ना एक त्याला द्यायला आले. तुमची फोन करतात म्हणून मी काल आपल्या रिक्षाने दाखवतो बघा. हे सॉक्स आहेत माझं. ही कॉड वायर घेतली. इथं कोण बसलेलं काय माहित. फॅन पण चालूच ठेवले. हे बघा असं बसले. डुगू ये. काहीच तर बेऱ्यावर बसायला आलेली गावातली मंडळी पण त्यांना बैलांचे शेणाचा वास यायला लागला म्हणून ते गेलं वाटतं निघून. आम्हाला तर बैलांच्या शेणाचा काय वास बीस सण होतं काय त्यांना आता सन्न होईल ती गोष्ट म्हणून ते गेले. चला जाऊ दे असू दे बरं आहे. आपल्या इथं घाण होत. चल भेटूया आता पालखी जवळ गेल्यावर. काहीच तर बघू शकतो तुम्ही मोठा युट्यूबर आलेले आहेत आपल्या गावात. नमस्कार. Tiger babu.
बघू शकता दीपकदा, बाळाभाई, अक्षय भाई. तर सगळ्यात पहिले मी बोलन आता माझ्या केवाल्याच्या मित्रांना धन्यवाद, कारण की ते आज वाजवायला आले, त्याच्यामुळे मला शूट करायला भेटला. तर आता पालखी पोचले, अर्धे गावात गेले. मी बेऱ्यावर गेलेलो, कारण की बेऱ्यावर साफसफाई पण करायची होती, म्हणजे शेण उचलायचं होता, तिथं गेलेलो मधीतून. काही तर फायनली आपली पालखी राम मंदिरावर पोचलेली आहे आणि इथं सेटअप लागलेला आहे पिक्चरचा. बघू शकता आपल्याला मगाशी फोन भेटलेला, आता त्यांचा फोन त्यांच्या हवाले करतो आपण. ते आले बघा फोन आहे, खुशी बघा फोन भेटल्याबद्दल. यो घ्या तुमचा फोन. भेटला का? भेटला पैशाचं कसं भेटलं? हो नाचताना म्हणा आलतं थोडस डाऊट, बरं तुमचा पडला असेल पण माहिती नव्हता. फोन आलेलं आहे पण मला कळला नाही, तिथं वाजवत होतं ना, आवाज नव्हता येत. ताईला केलता मी फोन, त्यातून फोन केलेला. हा चला मग भेटला ना मोबाईल. सोय करता का काय? मला त्यांचा फोन तर दिला आपण. आता छावा मूवी इथं आणि पब्लिक थांबले छावा मूवी बघायला. त्या अख्तर बघ कसं बघतो. आता काहीतरी प्रॉब्लेम झाले वाटतं मला, तर असं वाटतं पोलीस बोलतं पिक्चर लावून असं काहीतरी विषय आहे, माहिती नाही नक्की, कारण की टाइम पण लय झाला. किती वाजले रे? माझे अँड्रॉइड मध्ये बघू किती वाजले? 10:05. काहीच टाइम नाही झाला. 10:05. पॉपकॉर्न घेऊन ठेवू ना आपल्याला पिक्चरला. पॉपकॉर्न पिक्चर ना लावणार बोलतो. शिवमला फोन केलता मी. पिक्चर लागेल. पोलीस बोलतो लावून ना देणार. लावू आपण. 7 नगरसेवक आपल्या गावाने 7. सिंगल एक सभापती तू आहे ना. बघू ना कसं पिक्चर लागत ना. त्याला सलमानचा बोल ना. पिक्चर नाही सलमानचा बोल ना पिक्चर बघायसाठी. हे नाही पण पिक्चर बघायसाठी पब्लिक थांबले. हो पब्लिक थांबलेले आहे. शो 12ला चालू होईल, घाबरायची गरज नाही. 12ला आता वाजले किती? 10:30. अरे पिक्चर चालू होईल, आपण पॉपकॉर्न घेऊ. चल तसं
आम्ही पॉपकॉर्न घेत आहोत. पॉपकॉर्न घेऊ. पण टाइम आहे शो चालू व्हायला. त्याला पहिलेच माहिती होतं वाटतं पिक्चर आहे म्हणून पॉपकॉर्न घेऊन आले. शेंगा बिंगा ठेवल्या बाई नाही बघ कशा शेंगा बिंगा ठेवल्या नल्ल्या बिल्या ठेवल्या. आपल्या गावांचं भाई आपल्या इथं माहिती आहे ना गलिंडाचं भाई. याची मुलाखत घे ना जरा. याने आज चाललं असतं कोलीवाडा. कोलीवाडा झाले काला हिट मार मारतो मार. येत आम्ही आता खाली भरला. धन्यवाद तरी बोल. मराठी बोल जरा. पब्लिक थांबले बघा. पिक्चर बघासाठी थांबले. काय कोणाचा दबाव आहे माहिती नाही. देवाच्या कार्याला नाही बोलतात. त्यांना काय ते त्यांची ड्युटी करतात. त्यांना वरून फोन येतात कुठून येतात माहिती नाही. जर माझी काही बोलण्यात चुकी होईत असेल मला तर काही माहिती नाही. पण त्यांना फोन आलेला तेवढा मी बघितला. आता वाजल्यानंतर 10:30. जास्त टायमिंग पण नाही झाला. 12 पण नाही वाजले. आता त्यांना सहकार्य करणं आपलं पण कर्तव्य आहे. ते नाही बोलले तर आपण नाहीच लावू शकत पिक्चर. काहीच तर विषय असं झाले यांना वरून फोन येतोय आणि आपला पिक्चर लागणार होता इथं. छावा मूवी लावणार होतो कारण की गावाखेड्यांचे लोकांना समजेल मूवी काय असते. पण त्यांना साहेबांना पण वर्ष दबाव येतोय त्याच्यामुळे ते काय करू शकत नाही. बघू शकता तुम्ही पब्लिक बघा. एवढी पब्लिक कधीच थांबली नाही. पालखी पोचल्यावर पब्लिक सगळी घरी जाते. पण यावर्षी मूवी ठेवलेली आपण त्याच्यामुळे पब्लिक थांबले इथं. पण साहेबांना वरून कॉल आले त्यांच्यामुळं त्यांच्यावर काय आपण बोलू नाही शकत. त्यांना वरून दबाव आहे. प्रयत्न चालू आहेत त्यांचे पण. त्यांना पण वाटतंय एवढी लोक आपल्या महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची मूवी लोकांना कळली पाहिजे. खेडेगावांच्या लोकांना जास्त माहिती नाही कारण की थिएटरला कोण लोक जात नाही खेडेगावांची. आता आपण खेडेगावां मूवी लावू तेव्हा खेडेगावांच्या लोकांना पाहिजे ना. आपल्या लेडीज तर बाहेर जात नाही माहिती आपल्याला. त्यांना बघायला भेटेल त्यासाठी आमचा प्रयत्न होता. पण आता कुठून तरी वरून दबाव आला आहे त्याच्यामुळं ती मूवी लावायला नकार देतं. आता समजेल काय होतंय. लागली तर चांगलीच गोष्ट आहे कारण की खेडेगावांच्या लोकांना बघायला भेटेल आणि त्यांना महाराजांबद्दल थोडीफार माहिती भेटेल. आणि बारीक पोरांना आताची पिढीला काय माहिती नाही. काहीच तर बघा आता हे रोटपाली ग्रामस्थ अक्का एक जवळ बोला झालाय. काय निर्णय घेते ते तुम्हाला बघायला भेटेल. झाला बघून चला आता लाईक करा सबस्क्राईब करा. लव यू गाईज.